नमस्कार नमस्कार श्रोतेहो. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वंदना मुसळे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बोलणं ही व्यक्तीची अभिव्यक्ती असते, तर साहित्य ही समाजाची अभिव्यक्ती ठरते. साहित्यकृतीची निर्मिती करणारा लेखक हा समाजाच्या भावभावनांना, आशा आकांक्षांना आणि सुखदुःखांना शब्दरूप देत असतो. अशा रीतीने समाजच लेखकाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. तर श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय लेखिका आणि व्यावसायिक भाषांतरकार नंदिनीताई देसाई यांना. नंदिनीताई नमस्कार, तुमचं नमस्कार. कार्यक्रमामध्ये स्वागत. धन्यवाद. नंदिनीताई, साहित्य लेखन म्हटलं की त्यात कथा, कविता आणि कादंबरी आल्या. तर मला सांगा की तुम्हाला हे कधी जाणवलं की मी उत्तम प्रकारे लेखन करू शकते? मी शाळेत असल्यापासून उत्तम लिहत होते. लेखनाचे जे काही सगळे गुण असतात ते मला मिळायचे. अनेक शिक्षकांनीही मला सांगितलं होतं. त्यानंतर शिक्षणासाठी मी कम्प्युटर्समध्ये गेले. ते शिक्षण झाल्यानंतर मला असं वाटलं की नाही, मला कुठल्या तरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये जायचं आहे, म्हणून मी मास कम्युनिकेशनला गेले. आणि मास कम्युनिकेशन झाल्यानंतर ज्या वेळेला मी काम करत होते त्यावेळेला मला असं जाणवलं की मला काहीतरी सांगायचं आहे. ती एक उर्मी दाटून येते मनामध्ये की मला काहीतरी कुठेतरी सांगायचं आहे. आणि त्यावेळेला माध्यम म्हणून मला पुस्तक प्रकाशन किंवा मासिकं वगैरे कुठलीही माहीत नव्हती. पण ह्या काळामध्ये वेगवेगळ्या मराठी वेबसाईट्स होत्या. ओके, पण तो काळ कोणता होता? साधारण मी हे 2003-04 नंतरचं सांगतेय, ज्यावेळेला मी सुरुवात केली. आणि 2005-06 सालापासून मी लेखनाला सुरुवात केली पूर्णपणे. तर त्यावेळेला ब्लॉग्स नवीन होते, वेबसाईट्स नवीन होत्या, इंटरनेट खूप नवीन होतं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मी ब्लॉगच्या माध्यमातून लिहायला सुरुवात केली. ब्लॉग हे खूप इंटरॅक्टिव्ह मीडियम आहे, कारण मी काहीतरी लिहिते, त्याच्यावर वाचक कमेंट्स करतायत, मी त्या कमेंट्सना उत्तर देऊ शकतेय. ही पूर्वीच्या आपल्या पारंपरिक कुठल्याही माध्यमामध्ये ही सोय नव्हती. पण ज्यावेळेला ब्लॉगच्या माध्यमातून सोय आली, सोशल मीडियाचा अगदी त्यावेळेला सुरुवात होती, तर तिथून मी ते लिहायला सुरुवात केली. आणि वाचकांना ते आवडलं, मी जे काही लिहिती येते. आणि मग तो असा एक हुरूप येत गेला की आपण उत्तम लिहू शकतो आणि जे काही आपण लिहितोय ते लोकांना आवडतंय. त्यामुळे मग तिथून मग ती लेखनाची सुरुवात घडत गेली. आणि त्याच वेळेला जाणवलं की आपल्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, आपण सांगू शकतोय, तर आपण लिहिलं पाहिजे, वाचकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. बरोबर आहे. पण आता तुम्ही जे म्हणालात की वाचकांचा प्रतिसाद येत होता, तर तो कसा होता प्रतिसाद तुमच्या ब्लॉग्सना? उत्तम होता. रादर अजूनही आहे. ब्लॉग्स, इतर सोशल मीडिया जसे आपल्याकडे आता पुढे येत गेलेत त्या मानाने ब्लॉग्स हे माध्यम थोडं मागे पडलेलं आहे. पण मला असं वाटतं की आजही वाचक माझा ब्लॉग शोधून वाचतात, त्यांच्यापर्यंत पोहोचतात, मला कमेंट्स देतात, मी कथेचा पुढचा भाग कधी टाकणार आहे हे आवर्जून विचारतात, त्या कथेवरती चर्चा करतात. तर मला असं वाटतं की वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय, म्हणूनच मी अजूनही लिहितीये. बरं, तुमच्या ब्लॉगचं नाव सांगा ना जरा. माझ्या ब्लॉगचं नाव नंदिनी आहे. माझं नाव नंदिनी देसाई, ब्लॉगचंही तेच नाव आहे. गुगलमध्ये कधीही नंदिनी देसाई हे नाव सर्च केलं तर माझा ब्लॉग तुम्हाला पहिल्या नंबरवरती दिसेल तिथे. अरे वा. वाचक आहे म्हणून लेखक आहे आणि लेखक आहे म्हणून वाचक आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की ते एकमेकांसाठी आहेत. लेखक हा साहित्यकृतीची निर्मिती एकांतात करत असला तरी त्याच्यासमोर वाचक हा नेहमी असतोच, नाही का? म्हणजे किंबहुना तो वाचकासाठीच लिहत असतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की वाचकासाठीच लेखन केलं जातं. खूप अनेक लेखकांना ही भूमिका पटत नाही, ती वाचकांचा अनुनय करणारी वाटते. पण मला असं वाटतं की वाचक केंद्रित लेखन हे फार महत्वाचं असतं, कारण तुम्ही ज्या वेळेला लिहिता तेव्हा ते कोणासाठी तरी लिहिता. आणि जेव्हा तुमचं लेखन संपतं, थांबतं, त्यावेळेला तुम्ही स्वतः लेखकाच्या भूमिकेतून बाहेर पडता आणि आपोआप वाचकाच्या भूमिकेमध्ये जाता. ती त्रयस्थता ज्या वेळेला तुमच्या स्वतःमध्ये येते त्यावेळेला तुम्ही स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात पडत नाही. मग तुम्ही तो तटस्थपणे विचार करू शकता की हे चांगलं आहे की नाही, ह्याच्यावरती अजून काम करणं गरजेचं आहे का. तर तिथून मग ती सुरुवात होते. त्यामुळे लेखक आणि वाचक हे दोघंही जेव्हा तुमच्यामध्ये असतात त्यावेळेलाच तुमचं लेखन उत्तम होत राहतं. म्हणजे लेखन आणि त्याचं वाचन ही लेखक आणि वाचक यांची सहनिर्मिती ठरते असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. नक्कीच तसं म्हणायला हवं. ह्याचं कारण असं की ज्याला उत्तम लेखन करायचं आहे त्याने उत्तम वाचक हे असलंच पाहिजे. नक्कीच. आणि जो उत्तम वाचक असतो त्याला स्वतःला जरी लेखन जमलं नाही तरी त्याला उत्तम लेखन समजतं. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ही निरक्षीर विवेकबुद्धी तिथे येते. त्यामुळे मला असं वाटतं की लेखक आणि वाचक या दोघांचा हा हातात हात घालून हा प्रवास सुरू राहतो. क्या बात आहे.
बरं नंदिनीताई, मला असं सांगा की तुम्ही ब्लॉग्स आधी लिहिलेत, पण त्यानंतर तुम्ही काय लेखन केलं? म्हणजे कथा, ललितलेख किंवा कादंबरी, असं पुढे लेखन काय केलं तुम्ही? मी म्हटलं तसं माझी सुरुवात झाली कथालेखनापासून. मी ज्या वेळेला मराठी वेबसाईटवरती लिहायला सुरुवात केली त्यावेळेला ती अत्यंत नवीन गोष्ट होती. मराठी वेबसाईट जिथे तुम्ही मराठीमधून लेखन करू शकता. इंटरनेट प्रायमरीली त्यावेळेला इंग्लिशमध्ये होतं. आणि ज्या वेळेला मी त्या लेखनाला सुरुवात केली ती पहिली कथाच होती माझी. म्हणजे मी काही विचार नव्हता केला की कुठे प्रवास आहे, काय पात्र असणार आहेत आणि त्यांचं आपापसात काय घडणार आहे याचा काही विचार न करता एक उत्स्फूर्तपणे कथेला सुरुवात केली. लोकांना ती खूप आवडली, लोकांनी ती खूप कौतुक केलं त्याचं. आणि त्यानंतर तो प्रवास सुरू झाला. मी कथा लिहिल्या. कथा लिहत असताना मला एक साधारणपणे इंग्लिशमध्ये ज्याला रॉमकॉम म्हणतात, रोमॅन्टिक कॉमेडी, म्हणजे थोड्याशा रोमॅन्टिक असतात पण त्याच वेळेला त्यांच्यामध्ये एक खेळकर शैली असते, अशा पद्धतीच्या कथा लिहिणं मला खूप सोप्या पद्धतीने जमत गेलं किंवा आवडत गेलं आणि लोकांनाही ते आवडलं. त्याच वेळेला मी माझा एक दुसरा कथेचा प्रवास सुरू झाला. तो जर असा थोडासा सायको थ्रिलर ज्याला म्हणतात त्या पद्धतीचा तो प्रवास सुरू झाला. तर अशा वेळेला मला स्वतःला तो म्हणतात ना सूर गवसायला त्या माझ्या सुरुवातीच्या कथा आहेत. आणि नंतर मग मी ज्यावेळेला एक कथा सुरू केली त्यावेळेला जाणवलं की नाही, ह्याचा आवाका छोटा नाहीये, हा प्रचंड मोठा आहे. मग त्याचं रूपांतर अर्थात त्या कथेचं कादंबरीमध्ये झालं. नंतर एक कादंबरीचं मी रूपांतर आता नुकतंच नाटकामध्ये केलेलं आहे. कारण विषय तोच असतो, तो तुम्ही कितपत मांडता, किती शब्दांमध्ये मांडता ह्याच्यावर त्याचा जीव ठरतो त्या प्रत्येक कथेचा. बरोबर. तर त्यानुसार मग ह्या कथा, कादंबरी आणि त्याच वेळेला ललित लेखन सुरू झालं, जे वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवरनं येत गेलो, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा मासिकांमधून छापून यायला लागलं. तर असा हा प्रवास सुरू झाला आणि एकाच वेळेला अनेक मार्गांनी तो चालू आहे अजूनही. म्हणजे बरं, मग तुमची जी पहिली कादंबरी होती त्याविषयी थोडंसं सांगा. माझी पहिली प्रसिद्ध झालेली कादंबरी रेहान या नावाने, ती सध्या किंडलवरती ईबुक स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. ओके. ही कादंबरी मी लिहिली त्यावेळेला मला जाणवलं नव्हतं की त्याचा आवाका किती मोठा आहे किंवा ती कितपत लोकांना आवडेल ह्याची मला थोडीशी साशंकता होती, कारण विषय वेगळा होता. ह्याचं नाव रेहान कादंबरीचं, पण ती पूर्णपणे नायिका प्रधान कादंबरी आहे. तर त्यावेळेला मला स्वतःला माहित नव्हतं की हे कितपत लोकांना आवडेल, पण सुदैवाने ते लोकांना आवडलं आणि त्या कादंबरीचा तो प्रवास आपला आपणच सुरू झाला. म्हणजे ठरवून काही केलं नाही. पण मग त्याची कथा कशी होती कादंबरीची? कादंबरीची कथा अतिशय तसं बघायला गेलं तर साधी आहे. ही हिंदू मुस्लिम मच्छीमार व्यवसायाभोवती फिरणारी कथा आहे. हिंदू नायिका, मुसलमान नायक, पण ह्यामधली जी नायिका आहे ती स्वतः धडाडीने मच्छीमारी सारख्या पुरुषप्रधान व्यवसायामध्ये उभी राहते, यशस्वी ठरते. तर हा खरं तर लढा हा तिचा आहे. ती कशा पद्धतीने, ज्याला आपण म्हणतो समाजाची वेगवेगळी बंधनं असतात, छोटी छोटी असतात पण ती बंधनं असतात, तर त्या प्रत्येक बंधनांना झुगारत ती कशा पद्धतीने पुढे जाते ह्याची ही कथा आहे. वर करणी ही प्रेम कहाणी वाटू शकते, पण ती प्रत्यक्षामध्ये एक वेगळ्या धर्तीवर बघायला गेलं तर ती सायको थ्रिलरच आहे पुन्हा एकदा. तर अशा पद्धतीने मला ती कथा सुचली. ह्याचं कारण असं की माझे वडील जहाज बांधणी क्षेत्रामध्ये काम करत होते. तर मी लहानपणी अनेक मच्छीमार, तांडेल, खलाशी यांच्या आजूबाजूला अशी वावरलेली आहे. बरोबर. ती पात्र मी माझ्या जवळून अशी अनुभवलेली आहेत आणि ती मनात कुठेतरी होती. कारण तुम्ही ज्या वेळेला लेखन करत नसता त्यावेळेला तुम्ही हे सगळं एखाद्या स्पॉन्ज प्रमाणे सगळं स्वतःमध्ये ऍब्झॉर्ब करत असता. तर तसं करत असताना ही कुठेतरी मनामध्ये होती आणि तिथून ही सगळी पात्र या कादंबरीमध्ये आली. कथा सुचणं ह्याच्याही पेक्षा जास्त मला असं वाटतं की ही कथा लिहिणं हे जास्त माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण हा विषय वेगळा होता आणि त्यामुळे ती लिहिली आणि ती प्रसिद्ध झाली आणि लोकांना आवडली. हेच माझ्यासाठी फार मोठं ठरलं खरं तर. ग्रेट ग्रेट. पण नंदिनीताई, मला असं वाटतं की लेखक जेव्हा एखादी कथा किंवा कादंबरी लिहिण्याचं ठरवतो तेव्हा तो आजूबाजूला जे बघतो त्या समाजाचं भान ठेवून तो लिहित असतो, कारण ती पात्र डोक्यात आपल्याला तेव्हाच येतात जेव्हा ती आपण अनुभवतो. बरोबर ना? हो, नक्कीच नक्कीच. बरं, मला एक सांगा नंदिनीताई की रेहान नंतर जी तुम्ही दुसरी कादंबरी लिहिलीत ती मी पण वाचलेली आहे, रहे ना रहे हम, तर त्याविषयी थोडंसं सांगा. रहे ना रहे हम हे ममता चित्रपटातलं गाणं आणि मला स्वतःला हिंदी गाणी प्रचंड आवडतात. अरे वा. आणि त्या गाण्याचा संदर्भ ह्या कादंबरीला आहे पूर्णपणे, त्यामुळे हे त्याचं नाव ठरलं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की रेहान ही जिथे एक अशी सायको थ्रिलर आणि थोडीशी
वेगळी कहाणी होती. बरोबर. तिथेच रहना रहे हम ही खूप सिम्पल स्वीट स्टोरी आहे. एका टीनेजर मुलीची, तिच्या वयाच्या 13-14 वर्षाची असताना ही कादंबरी सुरू होते आणि ती वयाच्या 30मध्ये असताना ही कादंबरी संपते. ह्या सगळ्या वयाच्या टप्प्यांवरती तिचे अनुभव, तिने केलेला संघर्ष, तिला आलेले स्वतःचे अनुभव, तिची स्वची जाणीव होत जाणं आणि तिला स्वतःला एक मॅच्युरिटी येत जाणं. जिथे टीनेजरमध्ये तिचं स्वप्न कुणाची तरी बायको होऊन गुड हाऊसवाईफ बनून राहणं इतकंच आहे, पण ती आयुष्यात जे जे अनुभव घेत जाते त्याच्यातून तिला जे जे शहाणपण येत जातं, ती वयाच्या 30पर्यंत तिचं शिक्षण, तिचं करिअर, असा तो प्रवास सुरू होतो. वास्तविकतेचं भान तिला येत जातं. तिच्यासाठी जग जे बदलत जातं, जसं आपल्या सगळ्यांसाठी बदलत गेलं. खरं तर आपल्या लहानपणी सोशल मीडिया नव्हता, मोबाईल्स नव्हते, आत्ताची कम्युनिकेशन टूल्स नव्हती, त्यामुळे आत्ता जो आपल्या आयुष्यामध्ये जो बदल घडतोय तो सगळा जो तिचा जो प्रवास आहे तो ह्या सगळ्या कादंबरीमध्ये आलेला आहे. ओके. आणि त्यानंतर तुम्ही अजून काही लेखन केलं की त्याचं तुम्ही म्हणालात की नाटकात रूपांतर झालेलं आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. माझी एक दरवाजा म्हणून मी एक कादंबरी म्हणता येणार नाही, पण ज्याला कादंबरिका म्हणतात, नॉव्हेला म्हणतात, तशा पद्धतीची ही छोटी होती. आणि ज्या वेळेला ते लिहून झालं त्यावेळेला मला असं जाणवलं की ही कथा घडतीये प्रत्यक्षात एका 2 समोरासमोरच्या फ्लॅट्समध्ये. तेवढंच त्याचं नेपथ्य आहे किंवा तेवढीच त्याची जागा आहे. खरं तर ते प्रिमाइस ज्याला म्हणतात. बरोबर. तर मग म्हटलं मग ह्याचं जर नाटक केलं तर कशा पद्धतीने होईल, अशा पद्धतीने विचार केला आणि मग त्याचं ते पुन्हा नाटकामध्ये ते रूपांतर केलं. कथा माझीच असल्यामुळे मला पूर्णपणे ते रूपांतरण करताना कुठेही काही त्रास झाला नाही, पटापट होत गेलं, कारण डोक्यामध्ये क्लिअर होतं काय दाखवायचंय आणि काय नाही. त्या दृष्टीने मग त्याचं नाटकात रूपांतर झालं. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात लेखिका आणि व्यावसायिक भाषांतरकार नंदिनीताई देसाई यांच्याशी केलेली बातचीत. नंदिनीताई, मग ह्या सगळ्याला प्रतिसाद कसा मिळाला वाचकांकडून? वाचकांकडून मला माझ्या रेहानला तर उत्तम प्रतिसाद मिळाला. म्हणजे आजही ज्यांनी ज्यांनी वाचलेली आहे ते मला आवर्जून सांगतात की हे वन ऑफ द बेस्ट आहे माझं लेखन. त्याच्यानंतर ब्लॉगवरती रहना रहे हमला तर उत्तम प्रतिसाद मिळालाच. इतर प्रत्येक माझ्या कथेला वाचकांकडून कायम प्रोत्साहनपरच उत्तर आलेलं आहे. अनेक वेळा अनेक सिनियर लेखकांनी मार्गदर्शन केलेलं आहे की ह्या पद्धतीचं लेखन तू अधिक कर, या गोष्टीवरती जास्त लक्ष दे. आणि त्यामुळे मला ज्येष्ठ लेखक आहेत, समीक्षक आहेत, त्यांच्याकडूनही मला कायम असं प्रोत्साहन आणि एन्करेजमेंट मिळालेली आहे. पण मग ह्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान कोणाला मानता? प्रेरणास्थान असं एकच सांगता येणार नाही, कारण वाचक म्हणून मी खूप वेगवेगळ्या धर्तीचं वाचन करत असते आणि त्या प्रत्येक लेखकाकडून काही ना काहीतरी घेतलं जातं. म्हणजे अगदी नारायण धारप असतील, रत्नाकर मतकरी असतील, सुहास शिरवळकर आहेत, बरोबर, त्या प्रत्येक लेखकाकडून आपण काही ना काहीतरी घेत राहतो. इंग्रजी लेखनामध्ये मी JK रोलिंगची प्रचंड मोठी फॅन आहे. आता ह्या क्षणाला मी जॉर्ज R.R. मार्टिन, ज्याने सॉन्ग ऑफ फायर अँड आईस लिहिलं, त्याची मी प्रचंड मोठी फॅन आहे. स्टीफन किंग ह्यासारख्या अनेक लेखकांचं लेखन वाचत राहिल्यामुळे जाणवतं की आपण किती खुजे आहोत, कारण त्यांनी केवढं काम केलेलं आहे, किती काम केलेलं आहे. आणि ग्रेट म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी दोघांचाही मेळ राखत या अनेक लेखकांनी काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांकडनं मला प्रेरणा मिळत राहते, मला ऊर्जा मिळत राहते. म्हणजे मला वाटतं की प्रत्येक लेखकाची लिहिण्याची पद्धत ही वेगवेगळी असली तरी त्यातनंही आपण खूप काही शिकत जात असतो. हो, मला वाटतं हे लेखक म्हणण्यापेक्षाही ना मी एक वाचक म्हणून ह्या मताला जास्त दुजोरा देईन. लेखक म्हणून ऑब्व्हियसली घेतो, पण एक सर्वसामान्य वाचक म्हणून मी ज्या वेळेला ही पुस्तकं वाचायला घेते त्यावेळेमध्ये त्याचं जे डिटेलिंग आहे, त्याची जी कथा सांगण्याची खुबी आहे, ज्या पद्धतीने त्या मांडल्या जातात. सिडनी शेल्डन हा माझा एक मी सुरुवातीचा अगदी लहानपणी वाचलेला लेखक, आणि तो ज्या पद्धतीने एखादी कथा मांडतो ते वाचक म्हणून तो आपल्यावरती जो परिणाम होतो तो मला वाटतं जास्त महत्वाचा असतो आणि तो तुम्हाला घडवत जातो वाचक म्हणून, व्यक्ती म्हणून आणि त्याच वेळेला लेखक म्हणून. बरोबर आहे. बरं, मला एक नंदिनीताई तुम्ही सांगा, प्रत्येक लेखकाची लिहिण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, पण लेखकाने लेखन करताना कुठल्या गोष्टींचं भान राखायला हवं? अनेक गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे लेखकाला स्वतःला माहीत असायला हवं की त्याला काय लिहायचं आहे. बरोबर. आणि अनेकदा
इथेच आपण कन्फ्यूज होतो की मला ना रत्नाकर मतकरींसारखं लिहायचंय किंवा मला अशी भयकथा लिहायची आहे किंवा तसं करायचं नसतं, मला माझ्यासारखं लिहायचं असतं. बरोबर आहे. मला माझा स्वतःचा सूर गवसेपर्यंत ते लिहत राहावं लागतं. लेखन सुरू केल्यानंतर अनेक तांत्रिक तपशिलांचा विचार करावा लागतो की असं लिहत नाही आपण की तिने पत्र वाचलं, ते फाडलं, विमानाची खिडकी उघडली आणि बाहेर फेकून दिलं. हे अशा पद्धतीच्या तांत्रिक चुका लेखनामध्ये होता कामा नयेत. बरोबर. व्याकरणाच्या चुका होता कामा नयेत. तुम्ही कुठल्याही भाषेत लेखन करा, पण त्या भाषेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ याचा ताळमेळ नीट जमला पाहिजे लेखनात. हो, तुम्ही जर कथा भूतकाळात सुरू केली तर त्याचा शेवटही भूतकाळात झाला पाहिजे. बरोबर. किंवा जर तुम्ही भविष्यकाळाबद्दल बोलत असाल तर ते लेखन करताना, आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये का, की तुमचं ना लेखन थांबलं की तुम्ही स्वतः संपादक झालं पाहिजे. बरोबर. आपलं लेखन वारंवार वाचणं, त्याच्यामधल्या चुका शोधणं, त्या सुधारणं आणि त्याच्यावरती काम करत राहणं. पहिला मसुदा हा तुमचा पहिला ड्राफ्ट हा कधीच परफेक्ट असू शकत नाही. खरंय. रादर तुमचा 100वा ड्राफ्टही परफेक्ट असू शकत नाही. देर इज ऑलवेज अ रूम फॉर इम्प्रूव्हमेंट. पण ते वारंवार काम करत राहणं, त्या तांत्रिक चुका टाळणं, हे मला वाटतं कुठल्याही लेखकाचं पहिलं काम असलं पाहिजे. म्हणजे एक पॉलिश लेखन जे आपण म्हणतो ते पुढे येतं वाचकांच्या. कारण एखादा मूर्तिकार ज्या वेळेला मूर्ती बनवायला घेतो त्यावेळेला तो आधी सुरुवातीला अनघड आकार बनवतो, त्याचं पण तो नंतर हळूहळू त्याचे ते साधनं वापरत ती मूर्ती अधिकाधिक सुबक करत जातो. खरंय. तो जो वेळ लागतो, तो सुबकतेला जो वेळ लागतो तो सगळ्यात जास्त असतो. ते काम प्रत्येक लेखकाने स्वतःच्या लेखनाबाबतीत केलंच पाहिजे. नक्कीच. बरं नंदिनी ताई, मला एक सांगा की आपण कथा कादंबऱ्या जेव्हा वाचतो तेव्हा त्या कादंबरीत एखादी ट्विस्ट असते, तर तुमच्या लाईफमध्ये अशी कोणती ट्विस्ट आली होती का लेखन करताना? तर त्याविषयी थोडंसं सांगा. ट्विस्ट म्हणण्यापेक्षा एक गमतीशीर गोष्ट म्हणून सांगते. लेखन करत असताना साधारण एक 2015-16 साली मला असं वाटलं की आपण आता नाही लिहू शकत. आपल्याकडे लेखन सांगण्यासारखं काही राहिलं नाही आणि अनेक गोष्टी होत्या ज्या आजूबाजूला माझ्या चालू होत्या, त्यातून लेखन थांबलं. आणि मला असं वाटलं की दिस इज फॉर द गुड, की आता हे थांबलेलंच आहे आपलं लेखन. पण त्यावेळेला मला एका मुलीचा फोन आला. ती एका ऑडिओ बुक्सच्या कंपनीसाठी काम करत होती. तर तिने मला सांगितलं की तू लिहिशील का माझ्यासाठी. नंतर सई माझी खूप चांगली मैत्रीणही झाली, पण सुरुवात अशी झाली आमच्या मैत्रीची. तर मी म्हटलं बघ, मला सध्या तरी काही सुचत नाहीये, आत्ता तरी माझ्या नजरेसमोर काहीच नाहीये. तर ती म्हणाली नाही, मला ना तू अशा पद्धतीची एक अशी कथा लिहून दे. तिने थोडासा, ज्याला आपण म्हणतो ना सुरुवातीचं एक बीज असतं, ते मनात रोवलं आणि मी ती कथा लिहिली. ती लोकांना प्रचंड आवडली. क्या बात आहे. आणि त्याचं माध्यम वेगळं होतं. ऑडिओ बुक्स म्हणजे जे आपण आकाशवाणीचं आत्ताचं जे आपलं माध्यम आहे ऑडिओ स्वरूपामध्ये, त्यामध्ये कथा त्या प्रसिद्ध झाल्या. कुणीतरी दुसऱ्यांनी त्या वाचल्या आणि खूप प्रभावी पद्धतीने वाचल्या. आणि तिथून मला लेखनाचा एक वेगळा फॉर्म गवसला की मी आता जे लिहितेय ते शब्द नाहीयेत फक्त कागदावर उमटलेले, तर ते शब्दांना आवाजही आहे. ग्रेट. ते ध्वनी सकट आहेत. त्यावेळेला तो जो शब्दांमधला चढ उतार आहे, जे सांगण्याची पद्धत आहे, शैली आहे, त्या सगळ्या फॉर्म बरोबर मला खूप वेगवेगळे प्रयोग करता आले. त्यामुळे मला स्वतःला खूप मजा यायला लागली लिहिताना पुन्हा एकदा. म्हणजे हा एक वेगळा अनुभव होता आणि एक वेगळी ट्विस्ट पण होती आयुष्यात मिळाली, जिथे मला वाटलं माझं लेखन संपलं, तिथून ते एका वेगळ्या मार्गाने पुढे सुरू राहिलं. टर्निंग पॉइंट ठरला. बरं, मला एक नंदिनी ताई सांगा की तुम्ही व्यावसायिक भाषांतरकार आहात, तर त्याबद्दल पण थोडंसं सांगा. मी ज्या पद्धतीचं भाषांतर करते, अनेकांना असं वाटतं की पुस्तकाचं भाषांतर किंवा अशा पद्धतीचं मी काम करत असेल, तर ते तसं नाहीये. माझ्या फील्डला सॉफ्टवेअर लोकलायझेशन असं म्हणतात. ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या ऍपचं किंवा वेबसाईटचं मराठी रूपांतर वाचता किंवा पाहता, तर त्यासाठी जे भाषांतर लागतं, ओके, त्या पद्धतीचं काम मी करते. थोडंसं टेक्निकल स्वरूपाचं काम आहे. मी आधी म्हटलं तसं माझी डिग्री कम्प्युटर्समध्ये आहे, त्यामुळे मग मी इथून त्या कामाला सुरुवात केली आणि त्यामध्ये मी वर्क फ्रॉम होम या पोझिशनमध्ये गेली अनेक वर्ष काम करते आहे. अरे वा. बरं, हे सगळं करत असताना म्हणजे घरातलं काम सांभाळायचंय आणि लेखनही सांभाळायचंय, तर तुम्हाला असं नाही का वाटत की थोडी तारेवरची कसरत होते? तर घरनं प्रतिसाद कसा आहे? माझ्या घरी मी, माझे मिस्टर आणि सुनिधी माझी मुलगी असे 3 जण असतो. सतीश सध्या दिल्लीला असतात कामानिमित्त, त्यामुळे सध्या घरात मी आणि सुनिधी असं आमचं दोघींचंच राज्य आहे. आणि ती शाळेत जाते. आणि तारेवरची कसरत मला खरं सांगू का नाही वाटत. ह्याचं कारण असं की ज्या वेळेला तुमच्याकडे पॅशन असतं, तुम्हाला लिहायचंच असतं, तुम्हाला काहीतरी करायचंच असतं, त्यावेळेला तुम्ही कसाही करून वेळ काढता, काहीही करता.
पण त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा तो मला असा बर्डन येत नाही की बापरे मला हेही करायचंय, मला तेही करायचंय. माझं स्वतःचं मी दिवसाचं नियोजन करते आणि त्यानुसार माझं काम होत राहतं. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली तर ती तुम्ही नक्की करू शकता, अवश्य. आयुष्यात अचीव्ह करू शकता. नक्कीच. तर नंदिनीताई, जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? मी इतकंच सांगेन प्रत्येकाला की आज आपल्याकडे कंटेंटची उपलब्धता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. मोबाईलवरती किंवा तुमच्या कम्प्युटरवरती व्हिडिओ, ऑडिओ, लेखन, टेक्स्ट ह्या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात कंटेंट उपलब्ध आहे. ते अनुभवा. आपलं स्वतःचं अनुभव विश्व त्यामुळे विस्तारत राहील. आणि हे करत असताना याबद्दल चर्चा करा, बोला आपापसामध्ये. यामुळे कुठलाही लेखक जेव्हा त्याच्याबद्दल बोललं जातं तेव्हा आपोआप तो लेखक मोठा होत जातो, लोकांपर्यंत पोहोचत राहतो. ग्रेट. नंदिनीताई, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी तुमचे आकाशवाणीच्या परिवारातर्फे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. बरं तर श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. इंद्रधनुष्य